चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा मी आवळ्याची खूपच पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे। आगळी वेगळी रेसिपी आहे। तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारी सुद्धा आहे। शिवाय ही रेसिपी जी आपण बनवतोय आज ती वर्षभर टिकणारी आहे, अजिबात खराब होत नाही। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी आवळे घेतलेले आहेत। हे 300 ग्रॅम आवळे आहेत। आवळे धुवून घ्यायचे स्वच्छ। हे बघा, काही लहान आहेत, काही मोठे आवळे आहेत। आवळे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत। यानंतर इथे मी कुकर घेतलाय। कुकरमध्ये हे सगळे आवळे घालायचे। आता तुम्ही किती आवळे घेणार आहोत त्याप्रमाणेच ही रेसिपी बनवायची आहे। यानंतर फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आता फक्त पाव चमचा हळद पावडर घातली आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं। आता मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 4 शिट्ट्यामध्ये आवळे छान मऊसूद होतात। कुकरच्या 4 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड करूया आणि त्यानंतर काढूया। तुम्ही पाहू शकता मस्त आवळे, याच्या कळ्या पहा वेगवेगळ्या झालेल्या आहेत, मस्त मऊसूद असे शिजलेले आहेत। आता आवळे बाजूला काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे। यानंतर यामधल्या बिया काढायच्या आहे। बघा, या पाकळ्या आहेत आवळ्याच्या, त्या अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या। मंडळी, आवळ्याचे मी बरेच रेसिपी अपलोड केलेली आहेत, तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या रेसिपीची लिंक दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता आवळे मस्त मऊसूद असे झालेले आहेत। सगळ्या पाकळ्या एकदम वेगवेगळ्या होत आहेत। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आवळा हा हृदयासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी आहे। तुम्ही रोज जर एक आवळा खाल्ला ना तर तुमची केस गळती कमी होईल। शिवाय हिवाळ्यामध्ये त्वचा रुक्ष असते, तर यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आवळा हा नियमित खाल्लाच पाहिजे। हे बघा, आवळे सगळे मी असे सोलून घेतलेत। आता याचं हे पाणी आहे ना, हे पण आपण पुढे वापरणारच आहोत। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। आपण यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत, साखरेचा वापर अजिबात करणार नाही, त्यामुळे ही रेसिपी पौष्टिक सुद्धा आहे। आता इथे मी 2 मोठे चमचे बडीशेप घेतलेली आहे। बडीशेपचा वापर थोडासा जास्तच करायचा, म्हणजे ही रेसिपी खायला चांगली लागते। 1 चमचा जिरं घेतलेला आहे। आता 1 चमचा ओवा घालायचा। यानंतर 1 चमचा कलोंजी सीड्स घातलेत, हे वाण्याच्या दुकानात कुठेही मिळतात। अगदी थोडेसे मेथी दाणे घातलेले आहेत। मेथी दाण्याचा वापर नक्की करा, कारण मेथी दाणे सुद्धा खूपच पौष्टिक आहेत। आता थोडीशी हिंग घालायची आहे। यानंतर सगळे मसाले स्लो फ्लेमवर असे मिक्स करून परतून घ्यायचे आहे, म्हणजे या मसाल्यांचा सुगंध चांगला येतो। यानंतर सोललेल्या आवळ्याच्या कळ्या आहेत ते सगळे आवळे यामध्ये घालायचे आणि 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं, म्हणजे आपण जे खडे मसाले यामध्ये घातलेले आहेत त्याचा फ्लेवर या आवळ्यामध्ये छान उतरतो आणि आवळ्याला चव सुद्धा तेवढी चांगली लागते। 1-2 मिनिटं छान स्लो फ्लेमवर असं परतून घेतलेलं आहे मी। हिवाळ्यामध्ये येणारे असे हे आवळे आहेत, त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे। पचायला खूप चांगले असतात। पचनाचा त्रास असेल तर तो कमी होतो। आता आवळा छान मी मिक्स करून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे। तर मी इथे 300 ग्रॅम आवळे घेतलेले होते, तर मी पाव किलो गूळ घेतलेला आहे चिरून। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे केस गळणं थांबतं। शिवाय आपलं जे हृदय आहे, हृदयासाठी सुद्धा आणि डोळ्यांसाठी सुद्धा खूपच उत्तम असे हे आवळ्याचे पदार्थ असतात। नक्की तुम्ही सुद्धा करून बघा। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। लहान मुलं काय मोठे सुद्धा नुसते आवळे खायला मागत नाहीत कधी कधी, तर या पद्धतीने जर तुम्ही त्यांना रेसिपी बनवून दिली ना तर ते नक्कीच खातील। आता झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटं स्लो फ्लेमवर हे आवळे आहेत ते शिजवून घेऊया। तर मी 4 मिनिटं आवळे छान शिजवून घेतलेत। तुम्ही पाहू शकता गुळाला चांगलं पाणी सुटलेलं आहे। गूळ सुद्धा छान यामध्ये हळूहळू मिक्स व्हायला लागलेला आहे। एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आवळे उकडताना आपण जे कुकरमध्ये पाणी घातलं होतं ते पाणी सुद्धा यामध्ये घालायचं। त्यामध्ये आवळ्याचा रस असतो
आणि तो रस आहे तो खूपच पौष्टिक असल्यामुळे ते पाणी फेकायचं नाही, यामध्येच त्याचा वापर करायचा। अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। यानंतर 2 चमचे सुंठ पावडर घातली आहे। सुंठ पावडरचा नक्की वापर करा, कारण हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास होतो। तर अशा पद्धतीने प्रत्येक पदार्थामध्ये जर तुम्ही आवळ्याचे किंवा इतर पदार्थ करत असाल तर सुंठ पावडरचा नक्की वापर करायचा। 1 चमचा मी इथे काळी मिरी पावडर घातली आहे। काळी मिरी खलबत्त्यामध्ये कुटून त्यानंतर त्याचा वापर केला आहे। याचा फ्लेवर खूप चांगला येतो आणि काळी मिरी सुद्धा सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय आहे। हे सगळे मसाले घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आवळा हा ज्यांना शुगर आहे म्हणजे डायबिटीज आहे, शिवाय ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे त्यांच्यासाठी सुद्धा फारच गुणकारी आहे। त्यांनी सुद्धा हा आवळा खाल्ला पाहिजे। शिवाय किडनीसाठी सुद्धा फायदेशीर आहे। किडनीचे कार्य यामुळे टिकून राहतं। वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर आवळा हा नियमित खाल्लाच पाहिजे। डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे, कारण यामध्ये कॅरोटीन असतं। आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा आवळा चांगला शिजवून घ्यायचा आहे। असा गुळामध्ये आवळा शिजवल्यामुळे आवळ्यामध्ये छान गुळाचा रस आहे तो मिक्स होतो आणि आवळा एकदम ज्युसी बनतो। आपण मस्त आवळ्याची लोणजी बनवतोय। याला तुम्ही आवळ्याचं गोड लोणचं किंवा आवळ्याची गोड चटणी पण म्हणू शकता। मी 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे। अगदी स्लो फ्लेमवर शिजवून घेतलंय, तुम्ही पाहू शकता। छान असं घट्टसर झालेलं आहे। आता मी गॅस बंद केला। आता चेक कसं करायचं, याला फक्त 1 तारी पाक आला पाहिजे। हे बघा, हलकंसं चिकटपणा आणि 1 तारी हा रस दिसला पाहिजे। याचा अर्थ आपली ही लोणजी म्हणजे आवळ्याची चटणी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही चटणी आवळ्याची लोणजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतर अशा काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता। जास्त जर बनवणार असाल तर अशी काचेच्या बरणीमध्येच ठेवा, कारण काचेच्या बरणीमध्ये ती खराब होत नाही आणि बरेच दिवस टिकते। कारण प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवल्यामुळे याला उष्णता मिळते आणि उष्णतेमुळे ती खराब होण्याची चान्सेस जास्त असतात। ही आवळ्याची गोड लोणजी चटणी किंवा काय तुम्ही म्हणाल, मला नाव सांगा कमेंट करून। आता ही मस्त खायला आपली तयार झालेली आहे। वर्षभर आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कमी प्रमाणात बनवली जर महिनाभरात तुम्हाला संपवायची असेल तर बाहेर ठेवून खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही। बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहे ही आवळ्याची चटणी म्हणजेच लोणजी। ही लोणजी चपातीबरोबर खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, मुलं आवडीने खातील, इतकी खायला टेस्टी लागते। किंवा भाताबरोबर नाही तर पुरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। मंडळी, मला खात्री आहे तुम्हाला आजची ही अजून एक आवळ्याची मी बनवलेली रेसिपी नक्कीच आवडली असणार। जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच युनिक वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।